जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, आज पुन्हा एकदा भरणार आहे बुडबुडे महाराजांचा दरबार. चला बघूया आज हास्याचा हा सत्संग कसा आणि किती रंगतोय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय. बोला बुडबुड 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 बुड. बनोबा बाबा आलास बनोबा. बनोबा तुला पाहिलं ना की मला आनंदच वाटतो. का बाबा? काय रोज रात्री झोपताना मनात विचार येतो की उद्या उठल्यावर कळलं की बनोबाने स्वतःचा वेगळा मठ सुरू केलाय. बाबा काय बोलताय तुम्ही बाबा? मी असं का करेन बाबा? मी तुमचा विश्वासू आहे बाबा. बनोबा विश्वासू लोकांना सध्या खांद्यावर घेतलं ना की मग ते बाबा विश्वासू नाही राहत. बनोबा असं नको व्हायला की उद्या तू स्वतःच इकडचा मठाधिपती होशील. बाबा मी असं का करेन? मी नाही असं करणार हो बाबा. नक्की? हो. मग खिसे रिकामे कर बघू. का बाबा? बाबा सांगितलं ना, आता विश्वासाचा प्रश्न नाहीये, आता परिस्थिती नाहीये. तसं असेल तर मग आधी तुमचे किसे तपासले पाहिजे. बनोबा आज स्वातंत्र्य दिन आहे म्हणून कसलंही स्वातंत्र्य घेऊ नकोस. अरे बापरे, स्वातंत्र्य दिनावरनं आठवलं. बनोबा जिलेबीचं कुठपर्यंत आलंय? बाबा आज फक्त जिलेबी नाहीये, फाफडा, ढोकळा, खांडवी, हांडवी सगळं आहे. एवढं? अरे पण आतापर्यंत फक्त जिलेबी असायची ना, हे कसं काय आले? हे आता हल्ली हल्ली आलंय. हा मग वडापाव पण नसेल? अहो वडापावने ऍसिडिटी होते बाबा. बरोबर, जिलेबी तर जिलेबीचा. कधी एकदा गरम गरम फाफड्यावरती अशी अशी रुचकरशी जिलेबीचा तुकडा ठेवून रसरशीत घास घेतो असं झालंय रे. पण माझा बाबा जस्ट गरमागरम जिलेबी तेलात सोडले बाबा, तोपर्यंत एक भक्त आलाय, त्याला पटकन आशीर्वाद देऊन टाका ते बाबा. नाही रे, मी नाही हट. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, आज बँक हॉलिडे आहे ना, मग बाबाला कसं काम करायला लावतो? मी नाही, जा बाबा हट. ए बा आज देशाचा दिवस आहे, उपदेशाचा नाही. अहो बाबा मला सांग नंतर ये जा. मी तेच सांगितलं बाबा त्याला. तुम्हाला काय म्हणाला? मी डॉलरमध्ये देणगी द्यायला तयार आहे. नंतर बोला NRI फॉरेन फंडिंग वगैरे असं बोलायला लागला मला. बनोबा ते डॉलर बिलर त्याचं कौतुक मला नको सांगूस, कळलं का? ते फंडिंग बिंडिंग NRI सगळं महत्वाचं आहे. जा बोलव त्याला लवकर. बोलो दादा, बोलो ओ दादा, दादा दादा या, बाबा बोलवतात, लवकर या. बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय, बुडबुडे बाबा की जय. बाबा मला मार्ग दाखवा बाबा. बाबा मला मार्ग दाखवा. मला बाहेर या आधी. बाबा मला मार्ग दाखवा. मला बाहेर या आधी. बाबा मला मार्ग दाखवा. बाबा बाबा मला मार्ग दाखवा बाबा. बाळा आता पटकन माझे डोळे उघडले असतेस तू. असं नको करूस बाळा. बाबा मला मार्ग दाखवा. पावसा पाण्याचे दिवस आहेत ना, वाहने सावकाश हाकावी. एवढा स्पीडने आलास? मिसिंग लिंक बोगदाय होतर आहे ना माझा बालक. सॉरी बाबा, सॉरी. असं असं. बाबा मला मार्ग दाखवा. बोल काय समस्या आहे बाळा, बोल. बाबा आज 15 ऑगस्ट. आम्ही केलं एस्टॅब्लिश, तू तुझं बोल. मग टाक पंजा. बाबा मला कळत नाहीये मी काय करू. बाबा माझ्याकडे परदेशात जाण्यासाठी संधी आली आहे. अरे वा 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 वा, अभिनंदन. वा, उत्तम गोष्ट आहे. वा काय बाबा, काय वा काय याच्यात? अहो देश माझ्याकडे आशेने बघतोय बाबा. आज मी तरुण आहे, आज मी देशासाठी काहीतरी करायला हवं. या देशाचं मी काहीतरी देणं लागतो. मी देशात राहून देशसेवा करणं गरजेचं आहे बाबा. आणि तुम्ही वा म्हणताय परदेशात जायची संधी आली म्हणून? नाही चुकलंच बाबा काय होतंय ना, मला कळत नाहीये मी काय करू. मी जरा द्विधा मनस्थितीत आहे. माझं एक मन म्हणतंय की नाही, जा परदेशात, जा, छान मस्त जा, तिकडे नोकरी धंदा कर, बक्कळ पैसे कमवते, पण डॉलर्समध्ये खूप मोठा हो. पण दुसरं मन म्हणतं नाही, हीच ती वेळ आहे देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची. थांब देशात आणि देशात राहून देशसेवा कर, कारण तू एक देशाभिमानी भारतीय आहेस. नाही खरंय बाळा, माझं चुकलं. मी चुकीचा उपदेश केलाय. तू इथे देशातच राहा. नाही खरंय, तुझ्यासारख्या देशाभिमानी तरुणांची सध्या देशाला गरज आहे. हो की नाही? हो हो की नाही? अरे स्वातंत्र्यवीर सावरकर काय म्हणाले?
देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. देश लागतो, हो. आणि आपण त्या देशाचं देणं लागतो. बरोबर. नाही बाळा, तू देशातच थांब. करेक्ट आहे तुझं. तू बरोबर ना? देशाचा उद्धार कर. हो हो. थँक्यू बाबा, थँक्यू. मला हे ना सापडत नव्हतं, मला कळत नव्हतं खरंच. येस, थँक्यू. बनोबा, पटकन काय ती पावती घ्या आणि त्याला हे करा आणि जिलेबीचं बघा लवकर. बाबा खरंच थँक्यू. ओके. मला आता हळूहळू रिअलाइज व्हायला लागतं की मी देशात राहायला हवं, मी देशात राहून देशसेवा करायला हवी. Yes, you're बाबा, welcome. खरंच थँक्यू. अरे परत नको. हा ठीक आहे. चला, मी देशात राहणार बाबा. देशात राहा. मी देशात राहून देशसेवा करणार. बनोबा, जिलेबीचं बघ, जिलेबीचं आणि पावती घे पटकन यांची. पण बाबा थांब जरा, हाय काहीतरी. हा मी परदेशात जाऊन सुद्धा देशसेवा करू शकतो ना? म्हणजे बाबा, मी जर परदेशात गेलो आणि तिथे आपल्या देशाचं नाव मोठं केलं तर मी खरं तर परदेशात जाऊन आपल्या देशाचा झेंडा अटकेपार लावीन ना. ओ त्याच्याने जास्त अभिमान वाटेल लोकांना. नाही, मी खरंय. परदेशात जाऊन आपल्या भारताचं नाव मोठं करतोय. बाबा, कितीतरी लोक आहेत जे असं करतायत ऑलरेडी. हो. कुणाल शहा, सुंदर पिचाई यांची नावं घेतल्यानंतर आपल्याला आनंद होतोच ना. होतो. गर्व वाटतो, ऊर अभिमानाने भरून येतो. कारण हे भारतीय वंशाचे लोक तिथे जाऊन एवढे मातब्बर झालेले आहेत, इतक्या मोठ्या मोठ्या कंपनीचे सीईओ झालेले आहेत. खरंय. बाबा, हल्लीची बातमी सांगतो, अमेरिकेने त्यांची आर्थिक घडी बसवण्यासाठी एक पॅनल तयार केलेला आहे. बरं. आणि त्या पॅनलचे हेड 3 भारतीय आहेत. काय बोलतोस? हो, कोण माहितीये का? राज शेट्टी, आशा शर्मा आणि रघुराम राजन. ए, रघुराम राजन आपले गव्हर्नर होते ते. आपले एक्स गव्हर्नर. प्रत्येक नोटीवर साईन करायचे ते. हो, बघा आश्चर्यचकित झालात की नाही? अरे. पण ऍट द सेम टाइम आपल्याला अभिमान पण वाटतो ना की एक भारतीय तिथे जाऊन इतकी मोठी गोष्ट करणार आहे. नाही, खरंय. मग बाबा, मला काय वाटतं, मी सुद्धा तेच करतो ना. मी जातो ना परदेशात. मी परदेशात जातो, तिकडे जाऊन मस्त पैसे कमवतो, डॉलर्स मध्ये पैसे कमवतो आणि ते भारतात पाठवतो. खरंय. मस्त एवढा मोठा होतो ना की सगळे पैसे भारतात पाठवेन. अशी ही आपल्याला परकीय गंगाजळी वाढवायची आहे. हो. आणि हीच ती वेळ आहे, आपल्याला परकीय गंगाजळी वाढवण्याची गरज आहे आपल्याला बाबा. खरंय. भूक पण केवढी आहे. हा? म्हणजे मला लागलेली भूक पण केवढी आहे, नाही का? हो की नाही? हा, नाही करेक्ट आहे बाळा. माझं चुकलं. तू परदेशात जा, खूप परदेशी चलन कमाव, बक्कळ गंगाजळ जमा कर आणि 2-4 थेंब आमच्या बुडबुडे बाबाच्या ट्रस्टात पण, ट्रस्टमध्ये पण टाक. हा? चालेल बाबा, चालेल. आणि हे कर, म्हणजे पण मी जाऊ ना? कॅश दिलीस तर उत्तम. चालेल. हा, म्हणजे बनोबा, पटकन पाठव. ह्याला सांग काय आहे ते. बघा, आमच्याकडे खूप मोठी दानपेटी आहे. हो? त्याला मोठं कुलूप पण आहे. हा. पण त्याची चावी फक्त बाबांकडे आहे. बस. आणि तिकडे सीसीटीव्ही नाहीत. नाहीये? टेन्शन घ्यायचं नाही. पैसा कुठून कसा पण आणा, टाका दानपेटीत. बस. वा चालेल. पण बाबा, खरंच थँक्यू. मला जे कन्फ्युजन होतं ते तुम्ही दूर केलं. हो. मी परदेशात जाणार आणि परदेशात देशाचं नाव. जा, परदेशात जा. थँक्यू बाबा. पण बाबा, आमिर खान तर म्हणतो परदेशी जाणं नाही. बनोबा, आमिर खान जे करतो ते आपल्याला जमणार आहे. आपल्याला एक जमत नाही. मग आणि मुळात कसं आहे बनोबा, आमिर नावाच्या लोकांवर विश्वास नको ठेवू. शब्द वेळ अजिबात पाळत नाहीत. आता आपलाच आमिर घे, रोज बोलतो, तालमीला येईन, वेळेवर येतो. त्यांना बरोबर कळतं कोणत्या वेळी कुठे जायचं, कोणत्या वेळी कुठे जायचं नाही. पण आमिर नावाच्या लोकांवर विश्वास नाही ठेवू. बाबा, पण मग मी काय करू आता? मग मी जाऊ का नको जाऊ? तू जा बोललो ना, तू जा बाळा, परदेशात जा. जाऊ ना? आता ठरलं ना आपलं. मग मी परदेशात. अरे जा परदेशात. आणि ते हे बने आपले details. चालेल बाबा, चालेल. मी परदेशात जातो बाबा. येस ओके. मी पण बाबा, काय रे, फिर भी दिल है हिंदुस्तानी ना बाबा. म्हणजे भारतात मन लागतं बाबा. अरे देवा, बसला हा. नाही, भारताबाहेर काही ठेवलं नाही बाबा. जे काय आहे ते भारतात आहे. माझे आई वडील भारतात आहेत, माझा मित्रपरिवार भारतात आहे बाबा, सगळं भारतात आहे ना. परदेशात जाऊन काय करू? 4 भिंतींमध्ये एकटा माणूस कसा जगणार आहे बाबा? बरोबर. इथे आपली माणसं आहेत, तिथे कुणीतरी पाहिजे ना स्वतःच्या हाताने एक घास भरवायला, प्रेमाचा, मायेचा. तिथे कुणीच नाही. तिथे आपण जायचं, आपलं राबायचं. याला काय अर्थ आहे? सगळं प्रेम तर इथे आहे ना. सगळी माणसं आपली इथे आहेत बाबा. रोज आईच्या हातचं गरम गरम जेवायला मिळतं, याच्यापेक्षा मोठं काय आहे मला सांगा? मग का जायचं मी परदेशात? मला तर वाटतं मी भारतात राहिलं पाहिजे. कारण इथे फक्त आईच्या हातचं जेवण नाहीये. वाटेल तेव्हा वाटेल ते खाऊ शकतो. खरंय. मनात आलं जिलेबी खाल्ली, मनात आलं फाफडा खाल्ला. जिलेबी खा, फाफडा खा, जिलेबी खा, फाफडा खा, जिलेबी खा, वडापाव खा. 5व्या कशाला बोलतो रे जिलेबी? माझ्या तोंडाला पाक सुटला ना. ते जाणं बघ ना जिलेबीचं कुठपर्यंत आलंय. बाबा, भावा, तुमच्या आश्रमातली जिलेबी एक नंबर आहे.
पाव किलो खाल्ली बसल्या बसल्या बाहेर ए, याने खाल्ली. काय बाबा ते काय ए, याने खाल्ली. काय झालं तेवढं अरे मला का नाही, याने खाल्ली जिलेबी. नाही बाबा मी सांग मला का नाही दिली. देणार बाबा देणार. अहो तुमच्यासाठी शुद्ध तुपात तळतात ना जिलेबी. अरे मरू दे तू खोबरेल त्याला तळ. काय आपल्या समईतलं तेल घे त्याच्यात तळ. मरू दे ते. बाबा मला जिलेबी दे. त्यासाठी वेगळा आचारी मागवला तो अरे मरू आचार्य सरताजला सांग तू ते मरू दे. मला जिलेबी दे यार. आबा फाफडा आणि खांडवी वगैरे अरे सगळे फाफड्यात गेली खांडवी. मला जिलेबी दे रे. ह्याने जिलेबी खाल्ली मला नाही दिली यार. बाबा 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 मला उपदेश करा बाबा. मला सांगा, मला कळत नाही मी काय करू. माझं आयुष्य जिलेबी सारखं झालंय. गोल गोल फिरून तिथेच येतोय. मला कळत नाहीये मी परदेशात जायचं का देशात बाबा मी शाहरुख खान सारखं करू. नाही नाही बाबा मी एक काम करतो. मी परदेशात जातो, तिथे शिक्षण घेतो, तिथेच मोठा होतो, तिथेच पैसा कमवतो आणि मग परत माझ्या देशात येऊन माझा देश मोठा करतो. हे कधी शाहरुख खानने केलं. स्वदेश पिक्चर मध्ये अच्छा ते मोहन भार्गव नाही का, तो बाहेर जातो, बाहेर शिकतो, बाहेर पैसा कमवतो आणि मग गावात येतो आणि गावचा विकास करतो. बाबा मी तसंच करतो. उद्या कदाचित माझ्यावरती पण स्वदेश सारखा सिनेमा येईल. हे बघ हे आता फायनल. हा बाबा आता हे नाही चेंज करा. चालेल. स्वदेश लॉक. मी जातो परदेशात. स्वदेश डन. हो, हो. हे नाही चेंज करायचं. स्वदेश. कावेरी अम्माची शपथ तुला. हा, हो 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 हा हो बाबा हे नाही चेंज करायचं. स्वदेश डन. जा स्वदेश डन. चालेल. हा इथे स्वदेशच करूया आपण. जा. पण बाबा बॉक्स ऑफिसवर तर परदेश चालतो ना. म्हणजे वास्तव कसं आहे. छान आहे. डेडपुटे आवडला मला तो. छान आहे. अच्छा तोला नाही बाबा पिक्चर नाही, रियालिटी वास्तव. मध्ये आता स्वदेश परदेश मध्ये तू रियालिटी मला कसं कळणार ना बाळा. नाही बाबा मला काय म्हणायचं नको, आहे. तिकडेच उभा राहा. इथे नको. नाही बा, मला काय म्हणायचं आहे की आपण किती स्वदेश केलं तरी बॉक्स ऑफिसवर चालतो परदेश ना. लोकांना परदेश आवडतो बाबा, कारण परदेशात तशा सुखसुविधा आहेत. माझा एक मित्र आहे, तो राहतो परदेशात. मला म्हणाल 30-40% आम्ही टॅक्स भरतो, पण सुविधा एक नंबर सुविधा आहे. तो काय सांगता म्हणजे आरोग्य वगैरे तो विचार. एअर क्वालिटी AQI जवळजवळ 0. काय प्रदूषणच नाही. रस्ते बिस्ते एक नंबर, खड्डे नाहीत, काय नाही काय. शिक्षण हवं तेवढं घ्या, कसंही घ्या, छान. सगळे शिक्षक वगैरे डिग्री वगैरे सगळं एक नंबर आहे तिकडे. एकदम हल काय खरं शपथ. मित्र बोलला माझा मला. मी तर बोलतो आपण सगळ्यांनी कधी ना कधी परदेशात राहिलं पाहिजे. मी तर म्हणतो बाबा मी जातो परदेशात. हा मी जातो परदेशात. तू तू भाग. तू कुठे जायचं तिकडे जा. चल भाग निघ. डोकं फिरवलं मग. चल रे जा चल. ए बने याला बाहेर नको, एअरपोर्टला सोडून ये. चल भाग. पण बाबा महात्मा गांधी काय म्हणाले होते. चले जाओ. महात्मा गांधीजी बोलले होते चले जाओ. नाही नाही तेच बोलले होते भारत छोडो. तू पण चल निघ भाग. जाओ तुम चले चल. नाही ते नाही. ते इंग्रजांना बोलले होते भारत छोडो चले जाओ. आपल्या माणसांना काय बोलले होते. वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका. हे वरवरचं झालं बाबा. ते आपल्या माणसांना म्हणाले होते खेड्याकडे चला, खेडी स्वयंपूर्ण करा. उभा राहा. ते म्हणाले होते खेडी स्वयंपूर्ण करा. आपण खेड्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. बाबा मी एक काम करतो. कशाला मरायला मी त्यांच्याकडे जाऊन त्यांचा देश मोठा करू. मी माझी खेडी मोठी करतो, माझं गाव मोठं करतो, माझ्या गावात जाऊन काम करतो, माझ्या गावचा विकास करतो. तू गावात जा, परत येऊ नकोस. गांधीजींचा एक चले जाओ चल गाव में खेड्यात राहा. चला निघा. पण गावात लाईट नसते बाबा. लाईट नसते ना तर मग उकाडायला होतं, असं फार गरम होतं. पाऊस किती पडतो, मच्छर केवढे होतात बाबा. मच्छर चावतात ना मच्छर. बरं रस्ते बरे नाहीत, खड्डे असतात आणि काय लोचा काय होतो ना बाबा. गावामध्ये आहे ना बेरोजगारी आहे, त्यामुळे गुंडगिरी वाटते. बरं तिकडे जातीवाद आहे, शेतकरी आत्महत्या. तसं नाही. काय होतं आपल्याला वाटतं बाबा गावी आपण मस्त राहू. सगळे बोलतात गाव शब्द आहे ना लिहायला चांगला वाटतो, राहायला नाही. आणि काय बाबा आपला प्रॉब्लेम काय होतो ना, आपण सेलिब्रिटींचे व्हिडिओज बघतो. काय सेलिब्रिटी हे कशाला करतोय. हे मला नाही आवडत. कशाला करतोय. नाही मी तुला केलं कसं वाटलं तुला. ऐकतोय ना मी. मला कंट्रोल होत नाही. मी ऐकतोय ना. मग हे नको करू. बाबा काय होतं आपण सेलिब्रिटींचे व्हिडिओ बघतो ना. 4 एक 8 एक गुंठ्यात आपण ते काहीतरी फार्म हाऊस बांधतात आणि बाजूला. हा बाबा हे नको ना करू रे. जा ना. मला नको. तू उभा राहा तिकडे. चल. तर ते तिकडे बाजूला शेती बिती करतात ना कधीतरी शनिवार रविवारी. तर आपल्याला व्हिडिओ बघून भारी वाटतं की अरे आपण केली पाहिजे शेती. पण शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे, खऱ्या शेतकऱ्यांची. मग कधी पाऊस पडतच नाही, पडला तर थांबतच नाही.
कधी कधी बाजारभावच नाही मिळत पिकाला. डेंजर आहे ना बाबा हे. मग अशा वेळेस वाटतं कशाला मरायला आपण शेती करायची, गावाला जायचं. सुख ना गावात आहे ना शहरात आहे, त्यापेक्षा जाऊया परदेशात. बाबा मी परदेशात जातो आणि गावाच्या गावच दत्तक घेतो. हां, मस्त पैसा कमवतो. बिल गेट्सने जसं केलं ना तसं करतो. गावाच्या गावात दत्तक घेतो. तुम्ही पण करा. तू कर हे, तू कर. मला नको शहाणपणा शिकवू, ज्ञान शोध्या. काय बोल बाबा, काय बोलला? माझं मी बघेन, तू कर. जा बिल गेट्स भर, नाही तर गेटवर बोलावून बिल भर. ए चल निक भाग. विनोदाचा दर्जा बुडबुड बुड. ए! मला सांग ना यार, कंटा आला मगापासून. जिलेबी पण नाही देत, फालतूगिरी चालली इथे. एवढा मोठा शहाणपणा करतोय. बिल गेट बनेन, हे बनेन, हे बने. याला विचार. एवढी कुठली परदेश गमनाची संधी आली रे तुला? कुठली संधी आली? बाबा माझ्याकडे प्लॅन आहे अख्खा. माझा एक मित्र आहे, तो मला म्हणाला 10 लाख रुपये दे, मी तुला डंकी मारून अमेरिकेला नेतो. तो मला मेक्सिकोच्या भिंतीवरनं असा वरतून असं खाली ढकलणार, मी अमेरिकेला उतरणार आणि अमेरिकेत जाणार. ह्याच्या आईला. आणि मग तिथे जाऊन काय करणार? काय टॅक्सी चालवणार. कुत्र्या, टॅक्सी चालवून तू देशाचं नाव मोठं करणार? हा बाबा, तिकडे जे टॅक्सी चालवतात ना त्यांना भारतातल्या इंजिनियरपेक्षा जास्त पैसे मिळतात. इकडे राहून बेरोजगार असण्यापेक्षा तिकडे जाऊन टॅक्सी चालवेन ना. तू बेरोजगार आहेस? म्हणजे काय? मग 10 लाख कुठून देणार होतास? याचा पण प्लॅन आहे माझ्याकडे. माझ्या मित्राला काय बोललोय मी, की तू मला ना तिकडे मेक्सिको पर्यंत घेऊन जा, असं वरती भिंतीवर चढव. असं वर चढलं ना की त्याला बोलणार आता तुला 10 लाख देणारच नाही, उडी मारणार, पळत जाणार, देणारच नाही. अरे सुवर्ण नल्ल्या, तुझ्या हात देऊ आहे. खिशात पैसे नाही, मार. बिल गेट्स आणि गावाच्या गावात दत्तक घेणार आहेत. चल निघ. बाबा पण परदेश आणि स्वदेशचं बुकिंग सांगतो. एकदा डंकीचं पण बॉक्स ऑफिस बघ, मग कळेल तुला. चल निघ. जातो का आता? जिलेबी माझी खा. जिलेबीचे पैसे घे. 5 किलो जिलेबीचे पैसे घे आधी. पैसे वा 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 वा, जलेबी सारखा तिथे तिथेच गोल गोल फिरत राहतोस, त्यामुळे फारच बहार येते. आणि आजचा विषय खरंच बऱ्याच जणांसाठी अतिशय रिलेटेबल होता. मस्त परफॉर्मन्स, मजा आली. बघूया आपल्या हास्यरसिकांना काय म्हणायचंय. प्रसाद, मला कायम सचिनचं फार कौतुक वाटतं की एखादी सिरीजचा एक प्रवास झाल्यानंतर त्याच्यात काहीतरी नाविन्य आलं पाहिजे याची जाण त्याच्या मनात सतत असते आणि त्या दृष्टीने तो प्रत्येक स्किट डिरेक्ट करत असतो. आज कुणाला तरी जिलेबी खायला मिळाली आहे आणि त्यानंतरची तुझी चिडचिड ही फार नवीन होती. किंवा आज बनेचं एक वेगळंच दुःख आमच्यासमोर मांडलं गेलं, ते एक नाविन्य होतं या स्किटमधलं. त्यामुळे जरी सिरीज जुनी असली तरी ती रिफ्रेशिंग कशी वाटत राहायला हवी याची खबरदारी आपले मेकर्स कायम घेतात आणि ते मला फार महत्त्वाचं वाटतं. परफॉर्मन्स वाईज ना पशा मी या कॅरेक्टरला मी स्वतः फार रिलेट करतो, कारण मला खूप कंटाळा आलेला असतो बरेचदा. आणि तेव्हाच नेमकं कोण ना कोणतरी काहीतरी विचारायला येतं की दादा हे असं केलं, जा ना नको यार. नावातच मला फार आवडतं हे कॅरेक्टर तुझं आणि ते तू फार रंजक करतो, मजा येते. बने तू पण मस्त. पीपी तुझी गंमत काय आहे तुझ्या चेहऱ्याची, की तू आलास आणि बोलायला लागलास त्या क्षणी तू महत्वाकांक्षी तरुण वाटलास. स्किट पुढे गेलं तसतसं तू कन्फ्यूज वाटलास आणि संपताना तू लुख्खाही वाटलास. ही तुझ्या चेहऱ्याची गंमत आहे, त्यामुळे मजा आली. मला खूप आवडलं. मंडळी, इथे होणारं प्रहसन आणि त्याचे विषय हे विनोद निर्मितीसाठी आहेत. समाजात खरंच असे काही भोंदूबाबा आहेत जे समाजाची दिशाभूल करतायत आणि खरंच असे काही गुरु आहेत जे माणसांना योग्य मार्गदर्शन करतायत. मला वाटतं आपण आपली सतसत विवेक बुद्धी सतत जागरूक ठेवली पाहिजे. थँक्यू सो मच.